नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण जाणार आहोत औदुंबरला, जे की दत्तांचं एक सुंदर असं तीर्थस्थान आहे। इस्लामपूरपासून ते औदुंबर हे 38 किलोमीटर अंतरावरती आहे आणि तेच आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमार्फत एक्सप्लोअर करणार आहे। जसं की गावाकडची हिरवळ आहे, केळीच्या बागा, द्राक्षांच्या बागा आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। व्हिडिओवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन जे व्हिडिओज आहेत माझे ते तुमच्यापर्यंत पोहोचतील। आपला प्रवास जो आहे तो आपण साकराळपासून चालू केला होता। साकराळ ते औदुंबर हे 38 किलोमीटर अंतरावरती आहे। आम्ही घरातनं जवळपास 9 वाजता निघालो होतो आणि 9:15 वाजेपर्यंत आम्ही अष्टनाक्यावरती पोहोचलो आणि अष्टनाकापासूनच मेन आपला प्रवास चालू होणार आहे, जो की व्हिडिओ स्किप तुम्ही करू नका, शेवटपर्यंत बघत राहा। तसंच मंडळी, तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। चला तर पुढे बघूयात। अष्टनाकापासून ते औदुंबर हे जवळपास 27 किलोमीटर अंतरावरती आहे। जाताना आपल्याला वाळवा लागतो, शिरगाव लागतं आणि मेन म्हणजे इथून जास्तीत जास्त तुम्ही बघताय की इकडे हिरवगार भरपूर आहे। जसं की शेती आहे, शेंगा लावलेल्या आहेत काही ठिकाणी ऊस लावलेला आहे। म्हणजे वाळवापासून मेन म्हणजे जो भाग आहे ह्या ठिकाणी तुम्हाला नुसता बागाच दिसणार आहेत। फुलांच्या बागा आहेत या ठिकाणी, केळींच्या बागा आहेत आणि मेन म्हणजे सांगली भागामध्ये, जत भागामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेणारा भाग म्हणजेच सांगली आहे, जे की ह्या भागामध्ये द्राक्ष भरपूर जास्त प्रमाणात उगवले जातात आणि जवळपास इथेच आमच्या इस्लामपूरमध्ये साखर कारखाना पण आहे। त्यामुळे जेवढे ऊस वगैरे लावलेले असतात त्या सगळ्या गाड्या साखर कारखान्यापाशी जातात आणि तिथे त्यांचं प्रोडक्शन चालू होतं। बघताय तुम्ही हे सुंदर हिरवगाळ, काळी जमीन, काळी माती, खूप सुंदर वातावरण होतं। सकाळ सकाळचं तर हे वातावरण एकदम फ्रेश वाटत होतं आणि लांबच लांबपर्यंत तुम्हाला सगळीकडे हिरवगार वाटतच असेल, दिसतच असेल की बघू शकता। काही ठिकाणी मोकळी मैदाने सुद्धा आहेत, जे की त्या ठिकाणी भांगलणं वगैरे चालू असतं। या ठिकाणी लगेच थोडं पुढे गेल्यानंतर ना आपल्याला द्राक्षांच्या बागा दिसतात। या ठिकाणी द्राक्षाच्या बागा नुसत्याच चालू केलेल्या आहेत का तर आता जवळपास आपल्या द्राक्षांचा सीझन तर संपलेलाच आहे, म्हणून पुढच्या वर्षीचं द्राक्षांसाठी त्यांनी आत्तापासूनच तयारी केली आहे। नंतर ने ह्या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की मैदान आहे। ह्या ठिकाणी जवळपास भरपूर सारे असे मुलांसाठी ग्राउंड वगैरे अवेलेबल आहेत। ह्या ठिकाणी बघू शकता, ह्या ठिकाणी वाळवामध्येच आहोत अजून आपण। शाळा आहेत, कॉलेजेस आहेत ह्या भागामध्ये। नंतर ना हा आपला वाळव्याचा चौक आहे, त्या चौकातनं बरोबर आपल्याला पुढेच जायचं आहे। पुढे गेल्यानंतर ना मेन म्हणजे आपला प्रवास अजून सुंदर वाटेल। जास्तीत जास्त भागामध्ये ह्या द्राक्षच उगवले जातात। प्रोडक्शन तसं ह्या ठिकाणी सांगली भागात थोडंसं कमी आहे, पण जवळपास जत आहे, घाटनांद्रे ह्या भागामध्ये, मिरज ह्या भागामध्ये जास्त करून द्राक्ष उत्पादन घेतलं जातं। आता ही जी नदी आहे ती कृष्णा नदी आहे, जे की सांगलीमधूनच ही वाहते।
पुढे काही ठिकाणी केळींच्या बागासुद्धा आहेत, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. तुमच्याही गावामध्ये असं काही वेगळं आहे का? असेल तर कमेंट्समध्ये नक्की हो म्हणा. इथून आपला जो औदुंबरला जाण्यासाठीचा जो रस्ता आहे, जी कमान आहे ती लागलेली आहे पुढे आपल्याला, बघू शकता. आपण जवळपास एक 10:15 वाजेपर्यंत ह्या मंदिरापाशी पोहोचलो होतो. तिथे पार्किंगमध्ये आम्ही गाडी वगैरे लावली, जरा पाणी पिलं आणि तिथून आपली जी सुरुवात आहे ती आम्ही केली. एंट्री केली आतमध्ये, तर इकडे तिकडे सगळीकडे प्रसाद आहे, मुरमुऱ्या आहेत, परत देवासाठी लागणारे जेवढं काही साहित्य ते सगळं तुम्हाला इथे दिसेल. कृष्णा नदीच्या किनारी वसलेलं हे जे दत्तांचं मंदिर आहे औदुंबर, हे खूप सुंदर आहे. या ठिकाणी बघू शकता तुम्ही. आणि ह्या ठिकाणी सकाळी सकाळी मेन म्हणजे अभिषेकसुद्धा केला जातो. ह्या नदीमध्ये मगरमच्छसुद्धा आहे, तिथे त्यांनी बोर्ड लावला आहे. तसाच आजचा व्हिडिओ ह्या ठिकाणी संपलेला आहे. व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला जरूर सांगा आणि लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन जे व्हिडिओज आहेत माझं ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. थँक्यू. असा सपोर्ट करा. थँक्यू.